श्री स्वामी समर्थ. बघा, आपण रोज श्रद्धेने देवासमोर दिवा लावतो, पण कधी कधी या दिव्याच्या वातीवरती जळताना कापसाच्या काजळीतून एक सुंदर फुलासारखा किंवा पाकळ्यांसारखा आकार तयार होतो आणि यालाच आपण दिव्यात फूल उमलणं असं म्हणतो. आज माझ्यासोबतही तेच झालं आहे. माझ्या घरातल्या दिव्यामध्ये ते फूल उमललेलं मला अचानकपणे दिसलं आणि या गोष्टीबद्दल तुमच्याशी माहिती शेअर करावी किंवा तुम्हाला त्याच्याबद्दल जे आध्यात्मिक कारण आहे ते सांगावं म्हटलं. कारण मन खूप खचलेलं असतं आणि जेव्हा नको नको ते वाईट विचार मनामध्ये येतात आणि देवाला आपण ते सांगतो, आपण त्यांच्याशी बोलतो, त्यावेळी हे एक शुभ संकेत. देव म्हणत असतो की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, म्हणून आपल्याला हा एक दिलेला संकेत असतो. तर अनेकदा आपल्याला असाही प्रश्न पडतो की हे का घडतं, हा निवड योगायोग आहे का ईश्वराचाच संकेत आहे? तर तेच मी तुम्हाला सांगते. अध्यात्मशास्त्रानुसार दिवा हे तेजाचं प्रतीक आहे. जेव्हा आपण अंतकरणातून पूर्ण श्रद्धेने आणि एकाग्रतेने नामस्मरण किंवा पूजा करतो, तेव्हा आपल्या भोवती एक सकारात्मक ऊर्जा मंडल तयार होत असतं. दिव्यात फूल तयार होणं याचा अर्थ असा की तुमची सेवा, तुमची भक्ती थेट ईश्वरापर्यंत पोहोचली आहे. देव तुमच्या पूजेवरती आणि भावावरती प्रसन्न आहे हे दर्शवणारी ही एक छोटीशी दिलेली तुम्हाला प्रचिती असते. जर तुमच्या मनात एखादी इच्छा असेल तर तुम्ही ती देवाकडे व्यक्त केली असेल तर अशा वेळी फूल तयार होणं हे तुमच्या प्रार्थनेचा स्वीकार झाल्याचं आणि लवकरच तुमच्या अडचणी दूर होणार असल्याचं शुभ लक्षण असतं. ज्या घरामध्ये नियमितपणे देवाचे नामस्मरण, स्तोत्रपठण आणि सात्विक विचार असतात, तिथल्या वातावरणात चैतन्य असते आणि हे चैतन्यच दिव्याच्या ज्योतीकडे आकर्षित होत असते. शास्त्र असं सांगतं की ज्यांच्या घरात लक्ष्मी आणि अन्नपूर्णा मातेचा वास असतो, तिथे दिव्यामध्ये असे मंगलदायक प्रकार किंवा आकार वारंवार दिसत असतात. अनेकदा असंही म्हटलं जातं की तुमच्यावरती येणार एखादं मोठं संकट देवाच्या कृपेने टळलं आहे किंवा देव तुमचे रक्षण करत आहे, याचं हे एक दृश्य रूप आहे. हे फूल म्हणजे तुमच्या घरात प्रवाहित होणाऱ्या सकारात्मक ऊर्जेचा एक पुंजका असतो. आता जेव्हा तुमच्या दिव्यामध्ये फूल दिसेल तेव्हा तुम्ही या गोष्टी आवर्जून करा. देवासमोर नतमस्तक व्हा आणि म्हणा की देवा, तुझी कृपा अशीच राहू दे. हे फूल मुद्दाम तयार करण्याचा प्रयत्न करू नका किंवा वातीला हात लावून त्याचा आकार बिघडवू नका. ते नैसर्गिकरित्या पूर्णपणे जळू द्या. दिवा शांत झाल्यावर त्या फुलाची जी काजळी उरते ती विभूती म्हणून कपाळाला लावल्यास त्यातील सकारात्मक ऊर्जा जी असते ती आपल्याला लाभत असते. आणि शेवटी एवढंच लक्षात ठेवा की देव फक्त भावाचा भुकेलेला असतो. तुमच्या मनातील श्रद्धा जेवढी प्रबळ असेल तेवढ्याच सकारात्मक अनुभूती तुम्हाला येत राहतील. दिव्यातले हे फूल तुम्हाला आनंद आणि विश्वास देण्यासाठी असते की काळजी करू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. देवाने दिलेला हा एक आपल्याला एक प्रकारचं वचनच असतं आणि त्याच जोरावरती आपण आपल्या पुढच्या आयुष्याची वाटचाल करत असतो. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री